सावंतवाडी शहराच्या राजकारणातील एक नवा अध्याय आजपासून खऱ्या अर्थानं सुरू झालाय। भारतीय जनता पक्षाच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले यांनी आज नगरपालिकेत आपला पदभार स्वीकारला। त्यांच्या आगमनानं पालिका परिसरात उत्साह पाहायला मिळाला असून कार्यकर्त्यांसह कर्मचाऱ्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं। सकाळच्या सुमारास श्रद्धा सावंत भोसले यांचं पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर आगमन झालं। यावेळी पालिकेतील कर्मचाऱ्यांनी त्यांचं स्वागत करण्यासाठी मोठी गर्दी केली होती। जसे त्यांनी पालिकेत पाऊल ठेवले तसे कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर पुष्पवृष्टी केली। फुलांच्या पाकळ्यांच्या वर्षावात आणि उत्साही घोषणांच्या गजरात त्यांचं स्वागत शहरात चर्चेचा विषय ठरला। एक महिला नेतृत्वाचं अशा प्रकारे उत्स्फूर्त स्वागत झाल्यानं प्रशासकीय वर्तुळातही आनंदाचं वातावरण होतं। मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी नगराध्यक्षांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं आणि त्यांना दालनापर्यंत सन्मानानं नेलं। त्यानंतर आपल्या दालनात श्रद्धा सावंत भोसले यांनी विधिवत पदभार स्वीकारला। मध्य आज आम्ही सर्व नगरसेवक नगरसेविका आणि नगरपालिका ऑफिसमध्ये प्रवेश केला आहे। एक चांगला दिवस आहे, गणपती बाप्पाचा दिवस आहे। आम्ही श्रीदेव पाटेकर श्रीदेव उपरकरचा आशीर्वाद घेऊन सीओ साहेबच्या मार्गदर्शन घेऊन आम्ही प्रवेश केला आहे आणि आम्हाला फक्त पहिल्यांदा आणि सर्वप्रथम सावंतवाडीचे सर्व लोकांना धन्यवाद म्हणायचे आहे, कारण त्यांनी आम्हाला भरभरून मत देऊन विजयी केला आहे। हे विजय आमचा नसून ते सर्व सावंतवाडीकरांचा आहे, ज्यांना सावंतवाडीमध्ये चांगलं बदलाव पाहिजे। आम्ही अगोदर पण म्हटलं होतं, आता आम्ही आमचे शब्द देते की आम्ही सावंतवाडीला सुंदर करणार, विकसित करणार, एक चांगल्या प्रमाणे काम करणार। आमची संस्कृती आणि आमचं काम आमच्यासाठी बोलणार। आणि आपण लोकांनी मला आणि मीडियाने मला दरवेळी विचारलं होतं की पहिला काम आपण काय करणार, तर आमचं पहिला काम ते असणार की आम्ही सर्व टीम आमचे नगरपालिकाच्या स्टाफ सोबत फॅमिली सोबत बसून त्यांची समस्या आम्ही समजणार आणि ते सोडायची पहिला प्रयत्न करणार, कारण आम्ही सर्व खुश राहणार तर सावंतवाडी खुश राहणार। आणि पुढच्या 5 वर्षांमध्ये आम्ही सर्व तेच काम करूया की सावंतवाडीला चांगल्या पद्धतीने ग्लोबल मॅपवर कसं लावूया। सगळं काम आम्ही सिस्टमॅटिकली करणार, एक एज्युकेटेड अप्रोच घेऊन करणार। टाइम लागणार पण जे पण करणार चांगल्या प्रमाणे करणार। तर आपले आशीर्वाद आमच्या सोबत राहू दे आणि माझे 2 शब्द इकडे थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सावंतवाडी। आपण जेव्हा त्या नगरपालिकेमध्ये काम करत असताना तुमच्यावर काय जनतेच्या प्रश्नाचा किती दबाव आणि किती प्रेशर आहे याची मला कल्पना आहे, कारण मी पण गेली 3.5 वर्ष मालवण नगरपालिकेचा प्रशासक होतो। त्यामुळे मला नगराध्यक्षांची बाजू, नगरसेवकांची बाजू आणि प्रशासनाची बाजू, दोन्ही बाजू मला चांगल्या माहिती आहे। त्यामुळे आपल्या साईडने आपल्यावर काय प्रेशर असेल, त्याचा काय किती, आता हा जो आपण काटेरी मुकुट डोक्यावर ठेवलेला आहे तो किती जड आहे याचा अनुभूती मलाही आपल्याला आहे। कारण नागरिकांच्या वाढत्या अपेक्षा, नागरिकांचे नगरसेवकांकडे छोट्या छोट्या गोष्टीसाठी येतात, मोठ्या मोठ्या गोष्टीसाठी येतात। म्हणजे उदाहरण द्यायचं असेल तर पाणी गेलं, लाईट गेली, नोकरी मागण्यासाठी येतात, परंतु फारसे एका कोणाच्या हातामध्ये नसते त्यांना। परत
एका कुठल्या नगरसेवकाच्या किंवा कोणा एकट्याच्या हातामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची पॉवर कोणाच्या एकट्याच्या हातामध्ये नसते, परंतु त्या जनतेला ते माहीत नसतं. त्या प्रश्नाची उत्तरे आपल्याला द्यावी लागतात, त्याची मला जाणीव आहे. प्रशासक असताना निर्णय फास्ट व्हायचे, नियमात सुस्पष्टता असायची, फायली वेगाने जात होत्या, मात्र तिथे कुठेतरी जनतेचा आवाज नव्हता. आता आपण हे जे निवडून आलेले नगराध्यक्ष आहेत, आपल्या वार्डातील जनतेचा आवाज बनून सभागृहात त्यांचे प्रश्न मांडा आणि पूर्ण शहराचा आवाज म्हणून नगराध्यक्ष मॅडमनी राज्य स्तरावर, केंद्र स्तरावर सावंतवाडीचा आवाज पोहोचवावा, अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी बरेचसे